नमस्कार मित्रो, बँकिंग लेक्चर सिरीजमध्ये आज आपण इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच गुंतवणूक सल्ला मार्गदर्शन सेवा या सेवेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. अलीकडील काळात ग्रामीण भागातील व्यक्तीबरोबरच शहरी भागातील अर्धनागरी भागातील व्यक्ती, उद्योजक, व्यावसायिक, सर्वसामान्य गुंतवणूकदार, नोकरदार हे विविध प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्समध्ये गुंतवणूक करत असल्याचे आपणास दिसून येत आहे. गुंतवणुकीकडे वाढत चाललेला कल हा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेससाठी एक विशिष्ट प्रकारचे पोषक वातावरण निर्माण करत असल्याचे आपणास दिसून येत आहे. परिणामी सेवा क्षेत्रामधील विविध प्रकारच्या सेवांच्या बरोबरच इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये ही खूप मोठ्या प्रमाणात डिमांड किंवा त्याची मागणी ही निर्माण होत असल्याचे आपणास दिसून येत आहे. तर चला मग आज आपण इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे काय, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट, त्यांच्या जबाबदाऱ्या व त्यासाठी आवश्यक असणारे स्किल्स या गोष्टीची आज आपण चर्चा करणार आहोत. इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी इज द ॲक्टिव्हिटी ऑफ प्रोव्हाइडिंग expert advice and guidance on investment products and services that range from individual retirement accounts to wealth management and professional investment activities. इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी ही एक अशी ॲक्टिव्हिटी आहे की ज्याच्या अंतर्गत इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट हा एक्सपर्ट ॲडवाईस व गायडन्स करण्याचे कार्य करत असतो, की ज्यामध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या विविध प्रकारच्या गुंतवणूकविषयक योजना व त्यासाठी उपलब्ध असणारे ॲव्हेन्यूज याबाबत एक्सपर्ट गायडन्स करणे, वेल्थ मॅनेजमेंट, त्याचबरोबर प्रोफेशनल इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्यासाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ही इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशननी स्वीकारलेली असते. सध्या भारतातील वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटचा विचार करता त्यामध्ये काही पुढील महत्त्वाचे प्रकार किंवा टाईप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आपणास पाहाव्यास मिळतात, की ज्यामध्ये इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट. इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणजे अशी तज्ज्ञ किंवा एक्सपर्ट व्यक्ती की जी वैयक्तिक किंवा संस्थात्मक गुंतवणूकदारांच्यासाठी वैयक्तिकरित्या ॲज अ एक्सपर्ट म्हणून किंवा त्या ठिकाणी प्रोफेशनल इन्व्हेस्टमेंट मॅनेजर म्हणून गायडन्स करण्याची जबाबदारी पार पाडत असते. त्याचबरोबर दुसरा प्रकार म्हणजे प्रोफेशनल कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन किंवा इन्स्टिट्यूट्स. सध्या देशभरात सर्व्हिस सेक्टरमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रायव्हेट संस्था या प्रोफेशनल कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन्स म्हणून कार्यरत असल्याचे आपणास दिसून येते, की ज्यामध्ये विविध प्रकारच्या नोंदणीच्या तरतुदीनुसार कंपनी कायदा असेल, ट्रस्ट असेल, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन असेल किंवा प्रोप्रायटरी ऑर्गनायझेशन असेल, अशा विविध प्रकारच्या तत्वावरती स्थापन झालेल्या अशा संस्था किंवा इन्स्टिट्यूट की ज्या विविध प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या प्रोव्हाइड करत असतात, की ज्यामध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा व्यक्तींचा समुदाय कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशनची स्थापना करतात व विविध प्रकारच्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करून त्यांच्या माध्यमातून कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याची जबाबदारी या ऑर्गनायझेशनद्वारे पार पाडली जात असते. त्याचबरोबर या देशातील विविध बँका व वित्तीय संस्था त्यांच्याकडे असलेल्या उपलब्ध असलेल्या एक्सपर्टच्या मदतीने आपले क्लायंट्स, डेपॉझिटर्स, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्शियल प्रॉडक्ट्स यूज करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना कन्सल्टन्सी सर्व्हिसेस देण्याचे कार्य करत असतात. त्यामध्ये देखील स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट्स, जनरल इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट, की ज्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करणारे स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट्स म्हणजेच फॉर एक्झाम्पल इन्शुरन्स ॲडवायझर, म्युच्युअल फंड ॲडवायझर, स्टॉक मार्केट ॲडवायझर यासारख्या स्पेशलाइज्ड एरियामध्ये गुंतवणुकीचे मार्गदर्शन करणारे हे कन्सल्टंट असतात. त्याचबरोबर जनरल इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणजे जे गुंतवणूक सल्ला व मार्गदर्शन करणारे लोक किंवा व्यक्ती की विविध प्रकारच्या गुंतवणुकीविषयी माहिती देतात, सल्ला देण्याचे कार्य करत असतात, की ज्यांना आपण जनरल इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट असे म्हणू शकतो. त्याचबरोबर रजिस्टर्ड रिप्रेझेंटेटिव्स किंवा रजिस्टर्ड रिप्रेझेंटेटिव्ह कन्सल्टंट, की ज्यामध्ये विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरती कार्यरत असणाऱ्या
किंवा स्थानिक पातळीवरती कार्यरत असणाऱ्या इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, बँकिंग इन्स्टिट्यूशननी अधिकृतरित्या नियुक्ती दिलेले रजिस्टर्ड रिप्रेझेंटेटिव्ह देखील इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटची जबाबदारी ही पार पाडत असतात. जसे की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मॅनेजमेंट, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अधिकृत संस्था, त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या प्रकारच्या हायर फायनान्शियल अथॉरिटीजच्याद्वारे की ज्यांना नोंदणीकृत रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नियुक्ती दिलेली असते, असे कन्सल्टंट देखील इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सीचे गायडन्स हे करण्याचं कार्य करत असतात. त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर, फायनान्शियल प्लॅनर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट या देशातील वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करण्याचे कार्य करताना आपणास पाहाव्यास मिळेल. त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटच्या दृष्टिकोनातून ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज हा देखील एक महत्त्वाचा भाग असतो, की ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग येतो तो म्हणजे टू प्रोव्हाइड प्रोफेशनल फायनान्शियल गायडन्स टू दी क्लायंट. कन्सल्टन्सी घेण्याकरिता जे वेगवेगळ्या प्रकारचे क्लायंट्स आपल्याकडे येत असतात, की अशा क्लायंटना प्रोफेशनल गायडन्स उपलब्ध करून देणे किंवा त्यांना हवा असणारा फायनान्शियल गायडन्स हा उत्तम पद्धतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटची असते. त्याचबरोबर टू मॉनिटर फायनान्शियल मार्केट अँड इन्व्हेस्टमेंट परफॉर्मन्स, एखाद्या गुंतवणूकदारास निर्धारित करून देण्यात आलेले विविध प्रकारचे फायनान्शियल प्रोडक्ट्स हे कोणत्या पद्धतीने परफॉर्म करत आहेत, त्याची नेट प्रेझेंट व्हॅल्यू असेल, त्याचा रेट ऑफ रिटर्न असेल, की याच्या बाबतीमध्ये प्रेझेंट स्टेटस काय आहे व भविष्य कालावधीमध्ये त्याच्या रिटर्नचा रेट काय असू शकतो, याबद्दल सातत्याने मॉनिटरिंग करण्याची आवश्यकता असते. जर त्या ठिकाणी काही अप अँड डाऊन्स परफॉर्मन्समध्ये दिसत असतील तर त्या पद्धतीने रिशेड्युलिंग करणे, रिइन्व्हेस्टमेंट प्रोफाइलिंग करणे यासारख्या बाबत सल्ला देण्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर सर्वसाधारणपणे इन्व्हेस्टमेंटचा संबंध हा फायनान्शियल मार्केट्स व त्यामधील वेगवेगळ्या सब मार्केट्स व इन्स्ट्रुमेंट्सशी असतो. त्याकरिता इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटनी नेहमी या फायनान्शियल मार्केट्समधील, मग मनी मार्केट असेल, कॅपिटल मार्केट असेल, त्याचबरोबर फॉरेक्स मार्केट असेल, की यामध्ये होणाऱ्या उलाढाली व त्यामधील होणारे बदल याच्याकडे सातत्याने लक्ष ठेवून त्या पद्धतीने गुंतवणूकदाराला योग्य तो सल्ला देणे हे आवश्यक असते. त्यामध्ये प्रामुख्याने नवीन इन्व्हेस्टमेंट करण्याबाबतचा सल्ला असेल किंवा पूर्वी केलेली गुंतवणूक काढून घेण्याबाबतचा सल्ला असेल, की यासाठीचे योग्य ते मार्गदर्शन या फायनान्शियल मार्केटमधील सिच्युएशननुसार गुंतवणूकदारासाठी करणे हे अत्यंत आवश्यक असते. त्याचबरोबर टू मेंटेन अँड इश्यू द क्लायंट डॉक्युमेंट्स रिलेटेड टू इन्व्हेस्टमेंट, जेव्हा एखादा गुंतवणूकदार इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटच्या माध्यमातून विविध प्रकारच्या गुंतवणुकी करत असतो, तेव्हा त्याच्या वतीने विविध प्रकारचे डॉक्युमेंट्स मेंटेन करून ठेवणे, त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड असणारे विविध प्रकारची कागदपत्रे असतील, पॉलिसीज असतील किंवा त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट पेपर असतील तर त्यांना ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देखील ही इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटची असते. काही वेळेस ॲज ए इंटरमेडिएटर किंवा काही वेळेस त्या संबंधित संस्थेचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून अशा प्रकारचे डॉक्युमेंट उपलब्ध करून देण्याची व्यवस्था ही इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटने करण्याची अत्यंतिक गरज असते. त्याचबरोबर इन डेप्थ वर्क ऑन द फॉर्म्युलेटिंग इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी ही देखील एक महत्त्वाची जबाबदारी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटकडे असते. प्रत्येक गुंतवणूकदार हा त्या ठिकाणी उत्पन्नाच्या दृष्टीने असेल, प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून असेल, त्याच्या अपेक्षेच्या दृष्टिकोनातून असेल व त्याच्यावरती असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्पॉन्सिबिलिटीच्या दृष्टिकोनातून असेल, हा प्रत्येक इन्व्हेस्टर हा वेगवेगळा असतो. त्या अनुषंगाने गुंतवणूक सल्लागाराने की त्याच्यासाठीच्या आवश्यक असणाऱ्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी या फॉर्म्युलेट करण्याची आवश्यकता असते. त्याकरिता इन डेप्थ स्टडी करून त्याच्या अपेक्षेनुसार, त्याच्या उत्पन्न स्रोतानुसार व उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क फॅक्टरचा व फ्युचर प्रेडिक्शनचा विचार करून गुंतवणूकदाराकरिता योग्य व सुयोग्य उत्पन्न उपलब्ध करून देणारी स्ट्रॅटेजी ही फ्रेम करण्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर रिसर्च अँड सिलेक्शन ऑफ द प्रॉपर प्रॉडक्ट्स फॉर द क्लायंट्स, म्हणजेच आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गुंतवणूकदाराच्या अपेक्षा या वेगवेगळ्या असतात व त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला आवश्यक असणारे फायनान्शियल प्रोडक्ट्स असतील, इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे काही प्रोडक्ट्स असतील, ते प्रोडक्ट्स सिलेक्ट करण्याची जबाबदारी देखील ही इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटकडे असते. कारण सर्वसामान्य गुंतवणूकदाराला वित्तीय बाजारपेठेमधील गुंतवणुकीच्या ज्या वेगवेगळ्या अव्हेन्यूज उपलब्ध आहेत की त्याच्यामधील प्रत्येक गुंतवणूक अव्हेन्यूचे इम्पॉर्टन्स, रेट ऑफ रिटर्न, रिस्क प्रोफाइलिंग यासारख्या गोष्टीची परिपूर्ण कल्पना नसते. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटने
त्या संबंधित गुंतवणूकदाराच्या ह्या सर्व प्रोफाईलचा अभ्यास करून त्याच्यासाठी परफेक्ट सुटेबल असेल, अफोर्डेबल असेल अशा प्रकारचे फायनान्शियल प्रोडक्ट सिलेक्ट करून देण्यासाठी रिसर्च करणे व त्यासाठी मदत करण्याची अत्यंतिक आवश्यकता असते. याकरिता आवश्यकता वाटल्यास प्लॅन ॲक्च्युरीकडे इंटरॅक्शन करणे, त्यांच्याकडून विविध प्रकारची माहिती घेणे व त्या माहितीच्या आधारे योग्य ते प्रोडक्ट सिलेक्ट करण्यासाठी त्याचा उपयोग करणे ही देखील जबाबदारी यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटकडे असते. त्याचबरोबर गुंतवणूक करत असताना रिस्क डायव्हर्सिफिकेशनची अरेंजमेंट करण्याची जबाबदारी देखील गुंतवणूक सल्लागाराने पार पाडणे आवश्यक असते. कारण एखाद्या गुंतवणूकदाराकडील गुंतवणुकीसाठी उपलब्ध असणारा फंड्स हा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये व्यवस्थितपणे गुंतवून त्याचा प्रोफायलिंग करण्याची आवश्यक्ता असते. कारण गुंतवणूक म्हटलं की त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची रिस्क ही त्यामध्ये समाविष्ट असते. अशा रिस्कचा अंदाज घेऊन गुंतवणुकीचा क्वांटम वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सेडिंग करणं किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या सेक्टरमधल्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये त्याची गुंतवणूक करणं आणि गुंतवणूकदारांच्या अपेक्षेप्रमाणे त्याचं शेड्यूलिंग करून घेणे ही जबाबदारी देखील गुंतवणूक सल्लागारांना ही पार पाडावी लागत असते. हे सर्व करत असतानाच गुंतवणूक सल्लागाराने आपले सर्व वेगवेगळे क्लायंट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारे ऑर्गनायझेशन्स असतील की त्यांचे एक विशिष्ट प्रकारचे नेटवर्क उपलब्ध करून देणे की ज्यांच्या माध्यमातून आवश्यक असणारी माहिती असेल, रिसर्चचा डेटा असेल, त्याचबरोबर प्रेडिक्शन संबंधीची माहिती असेल, ही संपूर्ण माहिती आपल्या गुंतवणूकदारांच्यापर्यंत उपलब्ध करून देण्याची ही व्यवस्था ही त्याच्यामधून करता येणे शक्य होत असते. तर अशा विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडून गुंतवणूकदाराचा पैसा हा सुरक्षितपणे गुंतवणे व त्याला अपेक्षेप्रमाणे जास्तीत जास्त रेट ऑफ रिटर्न मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ही पार पाडणे आवश्यक असते. त्याबरोबरच इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणून कार्यरत असताना काही महत्त्वाचे स्किल्स व क्वालिफिकेशन त्याच्याकडे असणे हे अत्यंत आवश्यक असते. त्यामधील पहिला आणि महत्त्वाचा भाग म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत एक्सपर्टाईज उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक असते. कारण गुंतवणूक सल्लागारावरती अत्यंतिक विश्वास ठेवून गुंतवणूकदार आपल्याकडील निधी हा गुंतवणूक करत असतो आणि तो गुंतवणूक करत असताना अत्यंत विश्वासाने ती गुंतवणूक करण्याकरिता एक्सपर्टीज असणे, जे विशिष्ट क्षेत्रामध्ये जर आपण त्या ठिकाणी गुंतवणूक करणार असू तर त्याबाबतचं परिपूर्ण नॉलेज घेणे व त्या अनुषंगाने गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करणे हे अत्यंत आवश्यक असते. त्याचबरोबर क्लायंट सर्व्हिसेस देण्याचं स्किल देखील या इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटकडे असणे आवश्यक असते. कारण प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचा गुंतवणूकदार हा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो आणि त्याला आवश्यक असणाऱ्या सर्व्हिसेस या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. त्याच्या अपेक्षेनुसार व त्याला आवश्यक असल्यानुसार की वेगवेगळ्या प्रकारचे क्लायंट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे हे अत्यंत आवश्यक असते. त्याचबरोबर गुंतवणूक सल्लागाराने फायनान्शियल रेग्युलेशनच्या बाबतची अत्याधुनिक माहिती व त्याचबरोबर अपडेटेड इन्फॉर्मेशन त्याच्याकडे असणे आवश्यक असते. कारण की अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कायदेशीर बदल असतील, अटी शर्तीबाबतचे बदल असतील, हे वारंवार या फायनान्शियल मार्केट्समध्ये होत असतात. त्याविषयीची जागरूकता ठेवून त्याबाबतची योग्य ती माहिती व अपडेटेड माहिती स्वतःकडे घेणे व त्या अनुषंगाने योग्य तो सल्ला गुंतवणूकदारांना देण्याकरिता अशा प्रकारचे अपडेटेड इन्फॉर्मेशन त्याच्याकडे असण्याची गरज असते. त्याचबरोबर गुंतवणूक क्षेत्रामध्ये काही वेळेस स्वतःबरोबरच इतर काही एक्सपर्टची मदत घेण्याची आवश्यकता ही निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये फायनान्शियल प्रोफेशनल जे आहेत की त्यांच्या नेटवर्कमध्ये सहभागी होणे, एक विशिष्ट प्रकारचं नेटवर्क हे प्रस्थापित करण्याचं स्किल देखील या कन्सल्टंटकडे असणे आवश्यक असते. उदाहरणार्थ एखादा गुंतवणूकदार हा इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरकडे इन्शुरन्स ॲडवायझरकडे जेव्हा इन्शुरन्स प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी जात असतो किंवा त्याबाबत सल्ला मागण्यासाठी जात असतो, अशा वेळेला चर्चेतून इन्शुरन्स बरोबरच इतरही काही गुंतवणुकीचे पर्याय जेव्हा समोर येत असतात तेव्हा अशा परिस्थितीमध्ये इतर क्षेत्रामधील गुंतवणुकीबाबतचं मार्गदर्शन करणारे प्रोफेशनल्स यांच्याबरोबर देखील आपले संबंध असणे अत्यंत आवश्यक असते. कारण की आपल्या क्लायंटला अशा प्रकारची अपेक्षा असते की आपण काही गुंतवणूक सल्लागार की जे इतर क्षेत्रामधील सल्लागार आहेत की ते सुचवावेत व त्यांच्या माध्यमातून आवश्यक असणारा सल्ला आपल्याला उपलब्ध व्हावा, अशाही प्रकारची अपेक्षा आपल्या क्लायंटची असू शकते. तर अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या प्रोफेशनल एक्सपर्ट व्यक्तीचे नेटवर्क जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर निश्चितपणे आपल्या क्लायंटच्या ज्या एक्सपेक्टेशन्स आहेत व त्याच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या फुलफिल करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा हा होऊ शकतो. त्याबरोबरच एक कन्सल्टंट म्हणून की त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे जे त्या ठिकाणी स्किल त्याच्याकडे असणं आवश्यक आहे ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराला सल्ला आणि मार्गदर्शन करत असताना प्रॉपर वेनी आणि त्याला आपण जी काही माहिती त्याला डिसिमिनेट करत आहोत ती प्रॉपर स्किलनी त्या ठिकाणी डिसिमिनेट करण्याकरिता
कम्युनिकेशन स्किल हे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण याच्या माध्यमातून की आपण त्याला कॉन्फिडन्स देऊ शकतो व त्याचे विविध प्रकारचे जे डाऊट्स आहेत ते डाऊट्स व्यवस्थितपणे क्लिअर करण्यासाठी या कम्युनिकेशन स्किलचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग हा होत असतो. याचा दुहेरी फायदा या इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी बिझनेसमध्ये होत असतो की ज्यामुळे समोरच्या क्लायंटला सॅटिस्फाय करण्यासाठी त्याचा उपयोग होतो, त्याचबरोबर त्याचा आपल्यावरील कॉन्फिडन्स वाढवणं आणि आपला बिझनेस एक्सपान्शन करण्यासाठी देखील कम्युनिकेशन स्किलचा अत्यंतिक उपयोग होत असतो. त्याबरोबरच की आपल्या क्लायंटला एज्युकेट करणं व त्याला अवेअर करण्याच्या दृष्टिकोनातून जे आवश्यक असणारी स्किल्स आहेत ती स्किल्स देखील गुंतवणूक सल्लागाराकडे असणे आवश्यक असते, कारण प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी गुंतवणूकदारांना समजून सांगण्यापेक्षा की त्याला काही गोष्टीमध्ये अवेअर करणं, त्याचबरोबर त्याला एज्युकेशन प्रोव्हाइड करणं किंवा त्याला विशिष्ट प्रकारची माहिती देऊन त्याला अवेअर करण्याची जी कला आहे ती देखील गुंतवणूक सल्लागाराकडे असणे आवश्यक असते, की ज्याचा फायदा भविष्यात छोट्या छोट्या गोष्टीसाठी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटकडे जाण्याची आवश्यकता क्लायंटला निर्माण होत नाही व स्वतः इंडिपेंडंटली काही छोटे निर्णय घेण्याची क्षमता ही गुंतवणुकीच्या संदर्भात जे गुंतवणूक काम करणारे क्लायंट आहेत की त्यांच्यामध्ये ही निर्माण होत असते. तर मित्रो, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स की जे प्रोफेशनल स्किल्स असतील, मार्केटिंग स्किल्स असतील, इन्व्हेस्टमेंट स्किल्स असतील, त्याचबरोबर रिसर्चबाबतचे काही स्किल्स असतील, अशा अनेक वेगवेगळे स्किल्स या इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपयोगी ठरत असतात, की ज्यामध्ये आज या देशातील सर्व्हिस सेक्टरमध्ये हे एक अत्यंत महत्त्वाचे सेक्टर आहे की ज्यामध्ये एम्प्लॉयमेंट व सेल्फ एम्प्लॉयमेंटची अपॉर्च्युनिटी देखील यामध्ये उपलब्ध होताना आपणास दिसत आहेत, की ज्याचा फायदा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना देखील मोठ्या प्रमाणात होताना आपणास दिसत आहे. धन्यवाद.